कायदे तयार करणाऱ्या माणसाला आमच्याकडे 2 तास उशिरा पाणी येतं या अडचणीचा सामना का बरं करावा त्यानं? घराशेजारी घाण पडते, कचरा कोणी उचलत नाही, हा आमदारापुढचा प्रश्न आहे का नगरसेवकापुढचा प्रश्न आहे किंवा गावातल्या सरपंचापुढचा प्रश्न आहे? इतके उमेदवार उभे राहत आहेत, ह्याचा अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व तयार झाले, पण त्या नेतृत्वाला सत्ता मिळण्याच्या वाटा खुंटलेल्या आहेत. आता खान की बाण हा मुद्दाच निघून गेलेला आहे. तरीसुद्धा बटेंगे और कटेंगे, एक है तो सेफ है, या घोषणा देण्याची गरज काय होती? पण जाणीवपूर्वक या घोषणा देऊन एखाद्या सत्ताधारी जमातीला जर तुम्ही डिवचत असाल तर मला असं वाटतं की हे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेलाही शोभत नाही आणि मुख्यमंत्र्याच्या प्रतिष्ठेलाही शोभत नाही. कुणीतरी महिला सक्षमीकरणाशी याचा मुद्दा जोडला. 1,500 रुपयांनी सक्षमीकरण कशाचं होणार? मतदारांच्या बुद्धीचा असा सार्वजनिकरित्या अपमान करणं बरोबर नाही. या निवडणुकांमध्ये प्रचाराचे मुद्दे कोणते याबद्दल आपण थोडासा विचार करू. भारतीय निवडणुकांमध्ये एक वैशिष्ट्य असं दिसतं की जाहीरनामे निवडणुकांचा दिवस जवळ आला की बाहेर येतात. जाहीरनामा वाचून त्यातली धोरणं किंवा त्यातली दिशा, त्यातल्या योजना, कार्यक्रम याकडे बघून फार कमी मतदान होतं. त्याचं कारण साक्षरता म्हणा किंवा नात्यागोत्यांचं राजकारण म्हणा, जातीपातींचं राजकारण म्हणा, धर्माचं राजकारण म्हणा, त्याच्या परिणामी होतं असं की जो आपल्या उपयोगाला लवकर धावून येईल त्याला प्रिफरन्स, जो आपल्या गावचा असेल त्याला मतदान, किंवा ज्याचा धाक आहे, जो दिसायला बरा आहे, किंवा जो आपलं ऐकतो, किंवा जो माजोरी नाही, असे काहीतरी स्वाभाविक किंवा दिसण्याबद्दल किंवा फारसा आपल्या हितसंबंधांना बाधा येणार नाही, येऊ देणार नाही अशी व्यक्ती निवडली जाते. पक्षीय विचार काय आहेत, पक्षीय तत्त्व काय आहेत, हा विचार बाजूला राहतो. आता गंमत अशी झाली आहे की अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. औरंगाबाद शहराची महापालिका गेली अनेक वर्ष निवडूनच आलेली नाही आहे. त्यामुळे होतं आहे असं की जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत तिथले पाण्याचे, स्वच्छतेचे, वाहतुकीचे, प्रदूषणाचे, मोकाट प्राण्यांचे असे मुद्दे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात येत आहेत. विधानसभा म्हणजे लॉ मेकिंग हाऊस, की जिथे विधी तयार केला जातो, जिथे चर्चा, वाद, प्रतिवाद, दाखले, पुरावे, साक्षी याच्यामधून या राज्याला दिशा देण्यासाठीचे कायदे तयार केले जातात. कायदे तयार करणाऱ्या माणसाला आमच्याकडे 2 तास उशिरा पाणी येतं या अडचणीचा सामना का बरं करावा त्यानं? किंवा घराशेजारी घाण पडते, कचरा कोणी उचलत नाही, हा आमदारापुढचा प्रश्न आहे का नगरसेवकापुढचा प्रश्न आहे किंवा गावातल्या सरपंचापुढचा प्रश्न आहे? तर मला वाटतं की अशी सरमिसळ झाल्या कारणानं आमदाराचं काम काय नेमकं असतं, विधानसभेमध्ये किंवा विधिमंडळात बसून काय नेमकी चर्चा करायची असते, हा मुद्दाच निसटून गेलेला आहे. त्यामुळे पाणी, रस्ते, वाहतूक, प्रदूषण, गुन्हेगारी ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष जास्त गेलेलं आहे. आणि मग जो पाणी देईल, वेळेवर देईल, स्वच्छता हटवेल, हे मुद्दे जर आमदारांसमोर येऊ लागले तर फारच पंचायत होते. त्याच्यामुळे मला असं जाणवलं की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आधीच उभ्या केल्या पाहिजेत आणि ते प्रश्न आधी निपटारा काढला पाहिजे, तरच आमदार म्हणजे काय. कारण कित्येक आमदार आणि कित्येक खासदार असे असतात की जे कुठल्याही चर्चेत सलग 5 वर्ष भागच घेत नाहीत. त्यांचा कुठलाही बौद्धिक, वैचारिक प्रभाव त्या सभागृहामध्ये पडतच नाही. दुसरा एक प्रकार ह्या वेळेस असं दिसलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नसल्यामुळे ज्यांचा संपर्क बऱ्यापैकी उत्पन्न झालेला आहे त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका लढवण्याऐवजी एकदम विधानसभेच्याच निवडणुका लढवायला सुरुवात केली.
प्रत्येकाला असं वाटायला लागलं की मी आता निवडून येऊ शकतो. खरं तर त्याची क्षमता पंचायत समितीच्या क्षेत्रापुरती असेल, जिल्हा परिषदेच्या एखाद्या मतदारसंघापुरती असेल, पण एकदम तो विधानसभेसाठी उतरला. त्यामुळे अपक्षांची संख्या प्रचंड वाढली आहे. काही राजकीय पक्षांनी जाणीवपूर्वक अपक्ष उमेदवार जास्त उभे करून गोंधळ उत्पन्न केला आहेच. समान नावाचे उमेदवार उभे करणं, सारख्या जवळपास साम्य असणाऱ्या चिन्हांचे उमेदवार उभं करणं, या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. पण एकाएकी इतके उमेदवार उभे राहत आहेत, ह्याचा अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व तयार झाले, पण त्या नेतृत्वाला सत्ता मिळण्याच्या वाटा खुंटलेल्या आहेत. तिसरा मुद्दा योगी आदित्यनाथ आणि खुद्द पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला. बटेंगे तो कटेंगे हा मुख्यमंत्री उत्तर प्रदेश त्यांचा मुद्दा, आणि एक है तो सेफ है ही पंतप्रधान मोदी यांनी दिलेली घोषणा. वरकरणी ही हिंदू विरुद्ध मुसलमान अशी वाटते. त्याला मी असं वळण दिलेलं आहे की इथली सत्ताधारी जमात मराठा आहे. मोदी स्वतःला ओबीसी म्हणून घेतात. BJP ओबीसी म्हणून घेणारा पक्ष आहे. फडणवीस सांगतात की भारतीय जनता पार्टीचा DNAच ओबीसीमय झालेला आहे. ह्याचा अर्थ ओबीसींना एकवटायला सांगून मराठ्यांच्या हातातली सत्ता हिसकावून घेण्याचा हा उघड चिथवणीचा प्रकार होता असं मी बघतो. कारण हिंदू मुस्लिम प्रश्न ह्या कित्येक वर्षांमध्ये महाराष्ट्रात उद्भवलेलाच नाही आहे. या शहरात म्हणजे औरंगाबाद शहरात 3 वेळा आत्तापर्यंत हिंदू मुस्लिम दंगल करण्याचे प्रयत्न झाले, तिन्ही फसले. कारण लोकांना कळून चुकलं आहे की दंगल झाली की नुकसान आपलंच होतं. खान की बाण ह्या मुद्द्यावर म्हणजे या 3 शब्दांवरच शिवसेनेनं आणि भाजपनं भरपूर निवडणुका जिंकल्या आहेत. आता खान की बाण हा मुद्दाच निघून गेलेला आहे. तरीसुद्धा बटेंगे और कटेंगे किंवा एक है तो सेफ है या घोषणा देण्याची गरज काय होती मला असं वाटतं. आणि म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनाची एक चिंता अशी होती की मराठ्यांच्या हातातली सत्ता ओबीसींकडे सोपवण्याचा भारतीय जनता पार्टीचा डाव आहे. आणि म्हणून जरांगे पाटील हे फडणवीसांच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात बोलत होते. मराठा जातीचा वरचष्मा कोणत्याही पक्षामध्ये असणारच हे मी मगाशी बोललेलोच आहे. जसे कर्नाटकात लिंगायत आहेत, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात रेड्डी आहेत, गुजरातमध्ये पटेल आहेत, पंजाब हरियाणामध्ये जाट आहेत, उत्तर प्रदेशामध्ये राजपूत, ठाकूर, ब्राह्मण, कायस्थ हे आहेत. तर मला असं वाटतं की ज्यांची संख्या जास्त असते त्याला लोकशाहीमध्ये बहुमत मिळतच असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या घोषणा उघड प्रस्थापित जातींकडून सत्ता छोट्या जातींकडे किंवा ज्या जातींना कधी सत्ता मिळालीच नव्हती त्यांच्याकडे दिली जावी अशी प्रेरणा देणाऱ्या, चिथावणी देणाऱ्या प्रकारची होती. जर हस्तांतर किंवा सत्तांतर राजकीय तत्वांनुसार झालं, आपोआप झालं, प्रचारामुळे झालं, सरकारच्या योजनांमुळे झालं तर हरकत नाही. पण जाणीवपूर्वक या घोषणा देऊन एखाद्या सत्ताधारी जमातीला जर तुम्ही डिवचत असाल तर मला असं वाटतं की हे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेलाही शोभत नाही आणि मुख्यमंत्र्याच्या प्रतिष्ठेलाही शोभत नाही. चौथा मुद्दा लाडक्या बहिणीचा. आता लाडकी बहीण ही योजना उघड आहे की मध्य प्रदेशातल्या योजनेचंच नक्कल आहे. त्याची काँग्रेसच्या सरकारांनाही ती केली. फुकटचा पैसा कोणी देऊ नये हा भांडवलशाहीचा एक नियम आहे. देर इज नो लंच कॉल्ड फ्री लंच असा भांडवलशाहीचा सिद्धांत आहे. मुंबई हे भांडवलशाहीचं सगळ्यात मोठं केंद्र. एका तरी भांडवलदारांना असा आक्षेप घेतला का की हे फुकट 1500 रुपये का दिले जात आहेत? त्याचं काही कारण नाही. कोणीतरी महिला सक्षमीकरणाशी ह्याचा मुद्दा जोडला. 1,500 रुपयांनी सक्षमीकरण कशाचं होणार? खूप पूर्वी ब्राह्मणांना ₹1.25 दक्षिणा दिली जायची.
ते देणाऱ्यालाही लाज वाटायची आणि घेणाऱ्यालाही लाज वाटायची. ₹1.25 काय व्हायचं तेव्हा? कितीही जरी 100 वर्षांपूर्वीची जरी ती दक्षिणा बघितली तरी ₹1.25 कशी असणार? तसंच ₹1,500 त्या स्त्रीला आणि त्या स्त्रीच्या कुटुंबाला असं काय मिळणार आहे? महागाई, चलनवाढ आणि बाकीच्या गोष्टींमुळे ते होतच आहे. तर मला असं वाटतं की लाडक्या बहिणीचा मुद्दा खूप प्रतिष्ठेचा केला आहे, त्याचा खूप भडीमार केलेला आहे. हे जरी खरं असलं तरी ₹1,500 राजकीय बुद्धी अगदी दुर्बळ होईल का एखाद्या महिलेची? किंवा जी महिला ज्या घरात राहते त्या घराची परंपरा एखाद्या पक्षाची विचारसरणी मांडणारी आहे किंवा अवघं घरच एक राजकीय विचारसरणी मानतं, तर केवळ ₹1,500 करता ती स्त्री परंपरा मोडून, प्रतिष्ठा मोडून ह्या सरकारला मतदान करील का? मला वाटत नाही तसं. त्याच्यामुळे केवळ फुकट कोणी रक्कम देतं आहे म्हणून एकदम मतदानात फरक पडेल, थोडाफार फरक पडेलच, नक्कीच पडेल. कारण ज्या गरीब घरातल्या महिलांना ₹1,500 मोठे वाटतात, ते घर खरोखर अडचणीचं आहे. पण मग उलटा विचार केला तर असा प्रश्न का पडू नये की ज्यांना ₹1,500 सुद्धा महत्त्व वाटतं, असं जर घर गरीब असेल तर ते घर गरीब का आहे? सक्षमीकरणाचा एक अर्थ असा आहे की मला असं ज्ञान मिळालं पाहिजे की मी गरीब का होते आहे, माझं घर गरीब का आहे, माझं शोषण कोण करत आहे, मी इतकी मेहनत करत असूनसुद्धा मला त्या मेहनतीचा मोबदला जास्त का मिळत नाही आहे. तर मला असं वाटतं की हा जो लाडकी बहीण त्याच्या निमित्ताने एक भावनिक नातं उत्पन्न करून ₹1,500 देणं, हा एक राजकीय प्रलोभन दाखवून मतदान मिळवण्याचा प्रयोग आहे. मला असं वाटतं की मतदारांच्या बुद्धीचा असा सार्वजनिकरित्या अपमान करणं बरोबर नाही. प्रत्येकाला एक राजकीय बुद्धी असते, प्रत्येकाचं एक राजकीय शहाणपण असतं. ते असं ₹1,500 मोजून चालणार नाही. तर प्रचाराचा मुद्दा या 3-4 घटकांविषयी योजनांवरच तो केंद्रित राहिला, पण त्याची पडताळणी कोणी केली नाही, त्याची परीक्षा किंवा विश्लेषणही कोणी केलेलं दिसलं नाही.